अभिवादन करून आमचे मार्गदर्शक गुरुवर्य पूज्य भगवंत विशुद्धानंद बोधीजी महास्थिर यांच्या कार्याला शतशः वंदन करतो। उपस्थित पूज्य भगवंत डॉक्टर खेमू नंबोजी, उपस्थित भगवंत धम्मरतनजी आणि उपस्थित सगळे पूजनीय भिक्खू संघाला वंदन करून सर्व श्रद्धावान बौद्धोपासक उपासिकांनो, आज आपल्याला या निर्भीम नगर बुद्ध विहाराच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्यापर्यंत पोहोचलं आणि आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं। पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, विशेष म्हणजे ज्या माध्यमातून हे काम चालू आहे, ज्यांचं कौतुक ज्यांचा गौरव या ठिकाणी भगवंत शांतिरत्न यांनी केला, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक पूज्य भगवंत विशुद्धानंद बोधीजी महास्थवीर। आम्ही स्वतःला खूप मोठे चांगले समजतो की आम्हाला आमचे गुरु लाभले की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा एक व्यक्ती दुर्गम भागामध्ये कोल्हापूरमध्ये काम करतोय। बंदींच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे अनेक शिष्य घडले जे महाराष्ट्रामध्ये मोठं काम करत आहेत। एक दोन गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो। प्रज्ञाप्रसार धम्मसंस्कार केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर प्रसार माध्यम व्हावं या हेतून संस्थेच्या माध्यमातून अनेक मोठे मोठे कामं करण्यात आलेले आहे। त्याचा एक उपक्रम म्हणजे या मुंबई शहरामध्ये जेभीम नगर बुद्ध विहार बंदीच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं, त्याची पोचपावती आपल्याला सगळ्यांना दिसते किती मोठं स्वरूप या कार्यक्रमाला लाभलेलं आहे। दुसरा मुद्दा म्हणजे बंदीच्या सगळे शिष्य जेवढे काय आहेत सगळे एकत्र येऊन आमच्या गुरुवर्यांच्या नावाने भेद विशुद्धानंद बोधी फाउंडेशन जावा हा हेतू या भिक्खू संघाच्या माध्यमातून केलेला। आपल्याला नम्रतेचे आव्हान आहे, सूचना आहे की आपण आपल्या विहारामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये कोणतंही विहार असेल, ज्या विहारामध्ये बुद्धाची मूर्ती लागणार आहे, ज्या विहारामध्ये पुस्तकं लागणार आहे, काही साहित्य लागणार आहे, असे विहार जर संपर्कात असतील तर त्याने निश्चितपणे भेद विशुद्धानंद बोधी फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधावा। याचा हेतू हाच आहे की प्रत्येक विहाराला एक सुंदर ग्रंथालय असलं पाहिजे, लायब्ररी असली पाहिजे, तिथं पुस्तकं असले पाहिजे। अशा प्रकारचा महान हेतू फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करत आहोत। अनेक विहाराला या फाउंडेशनच्या माध्यमातून दान करण्याची भावना या फाउंडेशनने केलेली आहे। अनेक भिक्षूंना चिवर दान देण्याची भावना या भिक्खू संघाच्या माध्यमातून ती पूर्ण होत आहे। याचं आम्हाला कौतुक वाटतं की आमच्या पाठीमागं भगवंत विशुद्धानंद बोधी यांचा हात आहे, त्यांचा आशीर्वाद आहे। मी एवढं सांगेन, कुठे कोणत्या राज्यात जा काम करा, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जा काम करा, खाली भगवंत विशुद्धानंद ही नाम कापी आहे असं मला वाटतं। कारण जे काय आम्ही बघितलंय, जे काय आम्ही बघतोय की त्याग आणि संघर्ष, त्याचं नाव म्हणजे भगवंत विशुद्धानंद बोधी आहे। आपल्याला माहिती नसेल, बुद्धलेणीच्या औरंगाबादच्या पायथ्याशी कधी गेलात तर त्या भूमीतला कधीतरी जाऊन बघा। आज ती भूमी एवढी लौकिक झालेली आहे, महान ठरलेली आहे, त्याचं सगळं श्रेय आमच्या गुरूंना जात आहे। याचा आम्हाला आणि आपल्याला सगळा अभिमान आहे। एवढं सांगेल की हे 3 सेंटर भारतभर नाही, भारताच्या पलीकडे जे आज नावलौकिक झालेलं आहे त्याचं सगळं श्रेय आमच्या गुरूंना जातं। आपण नेहमी या तिन्ही विहाराला भेट द्या। आज पवईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होतोय, एवढ्या मोठ्या भिक्खू संघांच्या उपस्थितीमध्ये होतो। आपण सगळेजण या कार्यक्रमामध्ये नेहमी आपला हातभार असावा, आपलं काम असावं या हेतूनं आदरणीय भिक्खू संघाच्या वतीनं, सगळे भिक्खू संघाच्या वतीनं आणि पूज्य भगवंत विशुद्धानंद बोधी महादेव यांच्या शिष्यगणाच्या वतीनं आपल्याला परत एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। या ठिकाणी अजून भिक्खू यश यांना पण आपण यूट्यूबमध्ये बघितलेलं आहे। यश फेरोजी, भिक्खू डॉक्टर इंदवंशी महाथेरो जे आहेत यांचं पण बुद्धा टीचिंग चॅनल आहेत। यांचे सर्वांचे पण प्रवचन होणार आहेत, परंतु बंदीने जेवढा वेळ घेतला तेवढा वेळ नाही होणार आहे। 5-10 मिनिटांनी सर्वांनी तो वेळ भेटणार आहे।